हाय, आज मी पोहे बनवणार आहे. त्यासाठी इथे पोहे घेतलेले आहे बघा. तर जिरे घेतलेला आहे, त्यानंतर मोहरी घेतलेली आहे, हळद पूड घेतलेली आहे, त्यानंतर कढीपत्ता घेतलेला आहे, कोथिंबीर घेतलेली आहे, शेंगदाणे घेतलेले आहेत, 2 मिरच्या घेतलेल्या आहेत, 2 कांदे घेतलेले आहेत आणि लिंबू घेतलेला आहे आणि गरजेनुसार तेल घ्यायचे. बघा इथे 2 वेळा मी स्वच्छ पोहे भिजवून धुवून घेतलेले आहेत. ते स्वच्छ असे भिजवून ठेवलेले आहेत. कांदा चिरून घेतला आहे, मिरच्या चिरून घेतलेल्या आहेत, कोथिंबीरसुद्धा चिरून घेतले. आता सुरुवात करूया फोडणीला. फोडणीसाठी कढई गरम करून घेते, त्यामध्ये तेल घालूया. आता हे बघा तेल घालून घेतलेले. आता तेल गरम झालेलं आहे, त्यामध्ये आता मोहरी टाकून घेते. मोहरी टाकून झाली की जिरे टाकून घेते, मिरची घालून घेऊया, कढीपत्ता घालून घेऊया, आता कांदा घालून घेऊया, शेंगदाणे घालून घेऊया. शेंगदाणे भाजू द्यायचे. आता आपला कांदा आणि शेंगदाणे दोन्ही सुद्धा भाजलेले आहे, बघू शकता तुम्ही. तर या स्टेपला आपण इथे हळद पूड घालून घेऊया. हळद पूड घालून मिक्स करून घ्यायचं. आणि आता याच्यामध्ये हे भिजवलेले पोहे घालून घ्यायचे. तर इथे मीठ घालून घ्यायचं आहे. थोडीशी साखर घालून घ्यायची आहे आणि सगळं आता छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. पोहे सगळे मिक्स करून झाले. आता त्यामध्ये आता कोथिंबीर घालायची, भरपूर अशी कोथिंबीर घालून सगळं मिक्स करून घ्यायचं. त्यामध्ये थोडासा लिंबू पिळायचा. लिंबू पिळून घेतला. बघू शकता तुम्ही पोहे कसे तयार झाले. बघू शकता पोहे आमचे तयार झालेले. त्यावरती मस्त असा शेव घालून घ्यायचा, बारीक शेव. तयार झालेले आहेत आमचे पोहे.